गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू अचिव्हर्स अबॅकस. मी इंद्रायणी बिरादार. तर आज आपल्या क्लासमध्ये आपण ॲड 5 आणि ॲड 4 चा फॉर्म्युला यूज करून हे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. ओके, तर आपला आजचा फॉर्म्युला आहे ॲड 5. ॲड 5 चा फॉर्म्युला काय आहे? ॲड 5 इज इक्वल ॲड 10 आणि लेस 5 हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला ही एक्झाम्पल्स सॉल्व करायचे आहेत. ओके, आणि ही खालची ॲड 4 चा फॉर्म्युला आहे. हा ॲड 4 चा फॉर्म्युला यूज करून आपल्याला ही एक्झाम्पल्स सॉल्व करायची आहेत. ओके, आपण विथ अबॅकस किटवर 1 बाय 1 फॉर्म्युले यूज करून आपण ही एक्झाम्पल सॉल्व करायला घेऊ. ओके, तर आपलं फर्स्ट एक्झाम्पल काय आहे? ॲड 2 ॲड 5. ओके, आपल्याला ॲड 2 करायचं आहे. आपण अबॅकस किटवर ॲड 2 करायला घेऊ. बघा, युनिट रॉड्स ॲड 1 आणि 1 2, ॲड 2 1 आणि 1 2, ॲड 2 केले. ॲड 5. ओके, रिपीट अगेन ॲड 5. तर ॲड 5 करायला बीट अवेलेबल आहे का? नाही आहे. तर आपला ॲड 5 चा फॉर्म्युला यूज करायचा. ॲड 5 चा फॉर्म्युला काय आहे? ॲड 10 लेस 5. ओके, ॲड 10 लेस 5. ओके, तर आता आपलं आन्सर किती आले? 10 11 12 13 आणि 14. आन्सर किती आले? 14. तर आपण रायटिंग करून घेऊ. ओके, आपण अबॅकस क्लिअर करायला घेऊ. तर आपलं नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे? ॲड 9 ॲड 5 ॲड 7 आणि ॲड 3. फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे? ॲड 9 ॲड करायचं आहे. 5 6 7 8 आणि 9. ओके, ॲड 5 करायला बीट अवेलेबल नाही आहे. ॲड 5 चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ॲड 10 आणि लेस 5. ॲड 10 लेस 5. ओके, ॲड 7 चा फॉर्म्युला याच्या अगोदरच्या क्लासमध्ये झालेला आहे. ॲड 7 करायला बीट अवेलेबल नाही म्हणून आपल्याला ॲड 7 चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ॲड 7 चा फॉर्म्युला काय आहे? ॲड 10 लेस 3. ओके, ॲड 3 ॲड करायचं आहे. 1 2 आणि हे 3. आन्सर किती आले? 10 आणि 10 20 21 22 23 आणि 24. आन्सर किती आले? 24. आपण रायटिंग करून घेऊ. ओके, आपण अबॅकस क्लिअर करायला घेऊ. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे? ॲड 4 ॲड 5 लेस 3 ॲड 5. ओके, फर्स्ट आपल्याला ॲड 4 करायचं आहे. 1 2 3 आणि हे 1 4. ॲड 4 केले. ॲड 5 लेस 3 1 2 अँड लेस 3. ॲड 5 करायला बीट अवेलेबल आहे का? 5 नाही, मग आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ॲड 5 चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 5. ॲड 10 लेस 5. ओके, तर आन्सर काय आले आपलं? 10 आणि 1 11. 10 आणि 1 11. आपण राईट डाऊन करून घेऊ. ओके, अबॅकस क्लिअर. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे? ॲड 6 ॲड 9 लेस 5 आणि ॲड 4. आपल्याला फर्स्ट ॲड 6 करायचं आहे. 5 आणि 1 6. ॲड 6 केले. ॲड 9 चा फॉर्म्युला याच्या अगोदरच्या क्लासमध्ये घेतलाय आपण. ॲड 9 चा फॉर्म्युला काय आहे? ॲड 10 लेस 1. ॲड 10 लेस 1. ओके, लेस 5. ओके, ॲड 4 1 2 3 आणि हे 4. आपलं आन्सर किती आलंय? 10 आणि 1 11 12 13 आणि 14. आपण राईट डाऊन करून घेऊ. ओके, अबॅकस क्लिअर. आता आपलं नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे? ॲड 5 ॲड 4 ॲड 5 आणि ॲड 9. फर्स्ट आपल्याला ॲड 5 करायचं आहे. ॲड 5. ओके, ॲड 4 1 2 3 आणि हे 4. ॲड 5 आणि ॲड 4 केले आपण. ओके, रिपीट आपल्याला ॲड 5 करायचं आहे. बीट अवेलेबल नाही आहे.
ॲड 5चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ॲड 10 लेस 5. ओके. ॲड 9चा आता ॲड 9 करायला बीट अवेलेबल नाही आहेत, मग त्यावेळेस आपण ॲड 9चा फॉर्म्युला यूज करायचा. ॲड 9चा फॉर्म्युला काय आहे? ॲड 10 लेस 1. ओके. आन्सर किती आले? 10 आणि 10 20, 21, 22 आणि 23 आपण राईट डाऊन करून घेऊ. ओके. अबॅकस क्लिअर. ओके. आता बघा ही एक्झाम्पल्स आपण ॲड 5चा फॉर्म्युला यूज करून प्लस ॲड 5चा, ॲड 6चा, ॲड 7चा, ॲड 8चा आणि ॲड 9चे हे फॉर्म्युले सगळे यूज करून आपण ही मॅथ सॉल्व केली आहेत. ओके. आता याच्या कालचा जो फॉर्म्युला आहे तो आहे ॲड 4चा फॉर्म्युला यूज करून आपल्याला ही मॅथ सॉल्व करायची आहे. तर ॲड 4चा फॉर्म्युला काय आहे? ॲड 10 लेस 6. ॲड 10 लेस 6 काय करायचं आहे? ॲड 10 लेस 6 करायचे. ओके. आता याचं फर्स्ट एक्झाम्पल काय आहे? ॲड 9, ॲड 4 लेस 3 आणि ॲड 2. ओके. फर्स्ट आपल्याला ॲड 9 ॲड करायचं आहे. 5, 6, 7, 8 आणि 9. ॲड 9 केले. ॲड 4 ॲड करायचे आहेत. ॲड 4 करायला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ॲड 4चा फॉर्म्युला काय आहे? ॲड 10 आणि लेस 6. ॲड 10 लेस 6 5 आणि हा 1 लेस 6 लेस झाले. ओके. लेस 3 करायचे 1 2 आणि 3 लेस. ओके. ॲड 2 1 आणि 1 2. आपल्या आन्सर काय आले? 10 आणि 1 11, 11 आणि 1 12. आन्सर किती आले? 12. ओके. अबॅकस क्लिअर. आता आपलं नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे? ॲड 7, ॲड 5, ॲड 6 आणि ॲड 4. आपल्याला फर्स्ट ॲड 7 करायचे. 5, 6 आणि 7. ॲड 7 केले. ॲड 5 करायचे. आता ॲड 5 करायला बीट अवेलेबल नाही आहे, तर ॲड 5चा फॉर्म्युला यूज करायचा. ॲड 10 आणि लेस 5. ॲड 10 लेस 5. ओके. ॲड 6 करायचे. ॲड 6 पॉसिबल आहे. 5 आणि 1 6. ॲड 6. ॲड 4 करायला बीट अवेलेबल नाही आहे, मग ॲड 4चा फॉर्म्युला यूज करायचा. ॲड 10 लेस 6. ॲड 10 लेस 6. ओके केले. आपला आन्सर किती आले? 10 आणि 10 20, 21 आणि 22. आपला आन्सर किती आले? 22. आपण राईट डाऊन करून घेऊ. ओके. अबॅकस क्लिअर. आपला नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे? ॲड 8, ॲड 5, ॲड 7, ॲड 4. ओके. फर्स्ट आपल्याला ॲड 8 करायचे. 5, 6, 7, 8. ॲड 5 करायचे. 5 ॲड करायला बीट अवेलेबल नाही आहे. ॲड 5चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 5. ॲड 10 लेस 5. ओके. ॲड 7 करायचे परंतु बीट अवेलेबल नाही आहे. ॲड 7चा फॉर्म्युला आपण घेतला आहे. ॲड 7चा फॉर्म्युला काय आहे? ॲड 10 आणि लेस 3. ओके. ॲड 4 1 2 3 आणि हा 4. तर आपला आन्सर किती आले? 10 आणि 10 20, 21, 22, 23 आणि 24. आपण राईट डाऊन करून घेऊ. ओके. 24. अबॅकस क्लिअर करायला घेऊ. तर आता आपलं नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे? ॲड 4, ॲड 6, ॲड 7 आणि ॲड 4. आपल्याला फर्स्ट ॲड 4 करायचं आहे. 4 1 2 3 आणि 4. ॲड 4 केले. ॲड 6 करायचे. ॲड 6 करायला बीट अवेलेबल नाही आहे. ॲड 6चा फॉर्म्युला आपण घेतला आहे. ॲड 6चा फॉर्म्युला काय आहे? ॲड 10 आणि लेस 4. काय? ॲड 6चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 4. ओके. नेक्स्ट आपल्याला ॲड 7 करायचे. 7 5 6 आणि 7 ॲड केले. ॲड 4 करायचे. ॲड 4चा फॉर्म्युला
4 ॲड करायला बीट अवेलेबल नाही आहे. ॲड 4चा फॉर्म्युला ॲड 10 आणि लेस 6. ॲड 10 लेस 6. ओके, आपलं आन्सर किती आलंय? 10 आणि 10 20. 20 आणि 1 आपण राईट डाऊन करून घेऊ. ओके, ॲबॅकस क्लिअर. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे? ॲड 6, ॲड 2, ॲड 4 आणि ॲड 9. आपल्याला ॲड 6 करायचे आहेत. 5 आणि 1 6. ॲड 2 1 आणि 1 2. ॲड 4. ॲड 4चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 6. ॲड 10 लेस 6. ओके, ॲड 9. ॲड 9 करायला बीट अवेलेबल नाही आहे. ॲड 9चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ॲड 9चा फॉर्म्युला काय आहे? ॲड 10 लेस 1. ॲड 10 लेस 1. तर आपलं आन्सर किती आलंय? 10 आणि 10 20. 20 आणि 1 21. आपण राईट डाऊन करून घेऊ. ओके, ॲबॅकस क्लिअर करायला घेऊ. ओके, तर बघा फ्रेंड्स, ही ॲड 5चा फॉर्म्युला यूज करून आपण ही एक्झाम्पल सॉल्व केली आणि ॲड 4चा फॉर्म्युला यूज करून आपण ही एक्झाम्पल सॉल्व केली. हे तुम्ही आजच्या क्लासमध्ये समजून घेतलं असेल. ओके, आणि तुम्हाला हे समजलं पण असेल. ओके, आणि याच्या अगोदरच्या क्लासमध्ये आपण ॲड 9, ॲड 7, ॲड 9, ॲड 8, ॲड 7, ॲड 6 आणि आज ॲड 5 आणि ॲड 4 घेतलं. आता हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला काय झाले पाहिजेत? लर्न झाले पाहिजेत. त्यावेळेसच आपले नेक्स्ट फॉर्म्युले ज्यावेळेस तुम्ही सॉल्व करू त्यावेळेस तुम्हाला इझी जाईल. ओके, आता बघा याच्यानंतरच्या क्लासमध्ये आपण काय घेऊ? ॲड 3चा फॉर्म्युला आणि ॲड 2चा फॉर्म्युला यूज करून आपण एक्झाम्पल्स विथ अबॅकस कसं सॉल्व करायचं ते शिकूयात. ओके, जे स्टुडंट आमच्या चॅनलला नवीन असतील त्यांनी आमचं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करावं, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. ओके, थँक्यू.